नमस्कार. आज भाद्रपद शुद्ध पंचमी. आज आपण दासबोधामधील एक अभंग पाहणार आहोत. जो विवरो न समजला तेथे संदेह नाही उरला, समजल्या वीण जो गलबला तो निरर्थक. सकळ सृष्टीचे बीज मूळ मायेत असे सहज, अवघे समजता सज्ज परमार्थ होतो. श्री समर्थ रामदास परमात्म स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी सूक्ष्म आणि अदृश्यात शिरणारी अशी आपली ज्ञानदृष्टी बनली पाहिजे असं म्हणतात. ती तशी कशी करावी हा उपाय ते इथं सांगतायत. ते म्हणतात, प्रथम आपली वृत्ती माघारी फिरवावी. पृथ्वीपर्यंत मागे शोध केला तर तिच्या मागे गुणापर्यंत जाता येते आणि मग स्थूल संपून सूक्ष्माला सुरुवात होते. गुणापासून मूळ मायेपर्यंत सूक्ष्म दृष्टीने चिंतन करीत जावे. गुणांमध्ये जाणीव नेणीव दोन्ही आहेत. त्रिगुणांवर पुन्हा पुन्हा विचार करावा. तमोगुण म्हणजे शुद्ध अज्ञान, सत्वगुण म्हणजे शुद्ध ज्ञान आणि रजोगुण म्हणजे ज्ञान आणि अज्ञान यांचं मिश्रण. त्रिगुणांचा मूळ स्वभाव कळायला हवा. ते कळले म्हणजे त्याच्या पलीकडे जो कर्दम म्हणजे मिश्रण आहे त्यास गुणक्षोभिणी असं म्हणतात. सत्व रज तम हे त्रिगुण ज्या ठिकाणी गुप्त रूपाने असतात त्या अवस्थेला महत्तत्व असे म्हणतात. त्याला पुरुष प्रकृती, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर असंही म्हणतात. त्यांचेही स्वरूप कर्दम रूप आहे. चैतन्य नावाचे महत्तत्व सूक्ष्म रूपाने असल्याने ते कळण्यास मात्र कठीण आहे. मूळ माया ही अनेक तत्वांनी भरलेली आहे. ती तत्वे आणि सुख संबंध हे सूक्ष्म आहे. ब्रह्मांडाचे महाकारण देह आहे. 4 खाणी, 5 पंचमहाभूते आणि मायेची 14 सूक्ष्म संकेतमय नावं आहेत. विचार करून त्यांचे ज्ञान करून घ्यावे आणि वरवर पाहून मात्र हे कळणार नाही. ही एकूण 23 तत्व आहेत. सगळ्या दृष्टीचे बीज मूळ मायेमध्ये आहे असं सांगून श्री समर्थ मन स्थूलाकडे धाव घेते तोपर्यंत सृष्टी रचनेचे रहस्य आकलन होत नाही. म्हणून मनाला ऊर्ध्वमुख करायला हवे असं सांगतात. त्यांच्या मते सूक्ष्म मनन करून मूळ मायेचे आणि त्रिगुणाचे स्वरूप समजून घेतले की संदेह मात्र राहत नाही. या सर्व सृष्टीचे बीज हे मूळ मायेत आहे. अगदी सहजपणाने आहे. हे कळले तरच परमार्थ सिद्ध होतो. संदेह गेला की गोंधळ राहत नाही. जे शब्दातीत आहे त्याच्याबद्दल बोललो तर तो वाक्यांश समजावा. शुद्ध लक्षांश विवेकाच्या ज्ञानदृष्टीने पाहावा. परब्रह्माचा साक्षात्कार झाला तर माया राहतच नाही. माया गेली की शुद्ध असं एकमेव ब्रह्म उरतं. माया असते तेव्हा द्वैत असते. ती विलीन झाली की अद्वैताचा अनुभव येतो. जीव जेव्हा अधोमुख असतो तेव्हा भेद वाढतो. मायेकडे तोंड असते म्हणून अनेकपणा जाणवतो. जीव ऊर्ध्वमुख होतो तेव्हा तोंड ब्रह्माकडे होते. भेद जातात. एकपणाचा अनुभव यायला लागतो. सर्व संग सोडून अलिप्तपणाने निर्गुणाशी समरस झाला की तो महायोगीच होतो. अधोमुख भेद वाढतो, ऊर्ध्वमुख भेद तुटतो, निसंगपणे निर्गुणी तो महायोगी. मिथ्या मायेच्या दडपणाखाली सापडू नये. त्यामुळे सत्य ब्रह्म दुरावतं. परब्रह्मच तेवढं सत्य आहे असं कळल्यावर संशयाने भरकटणे अयोग्य होय. यासाठी स्वानुभवी महात्मा शोधावा. त्याने आत्महित साधलेले असते आणि स्वानुभवाच्या ज्ञानाने संपन्न पुरुष हा समर्थ होतो. समर्थ सांगतात, साधकाने महावाक्यादिकांच्या अर्थाचे रात्रंदिवस मनन करावे. स्वहित पाहावे. पुन्हा पुन्हा विचार करावा आणि सर्व कळले की सर्व संशय नष्ट होतात, संदेह तुटतात. देव पाहता मज माझी भेटला, संदेह पिटला सर्व माझा, असं एकनाथ महाराजही म्हणून गेले आहेत. धन्यवाद.
मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.